अरे पप्पा घरी वाट बघतात, सासरवाडीला जायचंय माझ्या. फायनली तो दिवस आलाय, 8 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तो आज दिवस आलाय. सो या मुवमेंटची जी वाट बघत होतो, थोड्याच वेळात मुवमेंट येईल. सो खूप एक्सायटेड आहे. नजरे तेरी ये धोखे बाज है बड़े, देख अनदेखा करे, देखे बिना खुद को भी रोक ना सकूं. सांगायचं झालं तर आमची लव्ह स्टोरी इन्स्टाची. आम्ही जवळजवळ 1 वर्ष फ्रेंड्समध्ये होतो आणि आमच्या दोघांचं लग्न करून आणायचं म्हणजे आमची फॅमिली जास्त एफर्ट्स घेत होती, पण आम्ही त्या गोष्टीला जास्त इंटरेस्ट देत नव्हतो. आणि मेन श्रेय म्हणजे अमित कदम आणि सूरज खरात ह्यांनी खूप जास्त देवाला नवस केले की ह्यांचं दोघांचं लग्न होते. तारीफ क्यों तेरे नाम करे, मुस्कुराने से तेरे सिले होठ भी खिल गए. बावरे 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 हो गए तेरे इश्क में सारे. बावरे 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 हो. आमची जी लव्ह स्टोरी ती तुम्हाला विराज बोललाच असेल आणि ती खूप इंटरेस्टिंग होती सिरियसली, बिकॉज आम्ही दोघं विचारच करत नव्हतो की बट आमची फॅमिली आणि आमचे फ्रेंड्स जे खूप महत्त्वाचं त्यांनी एक आमच्या ह्याच्यामध्ये त्यांचा एक सहभाग होता आम्हा दोघांना एकत्र आणण्यामध्ये. बावरे हो गए तेरे प्यार में हम नवा. तो आज दिवस आला आणि आज आहे आमचं लग्न. आणि मी माझ्या घरापासून विराजच्या घरापर्यंत साटवलीला जाईपर्यंत एक 1.5 तासाचा प्रवास केलाय. पहली ही नजर में तू दिल में मेरे आने लगी, जादू सी छाने लगी. क्यों बता नींदे नींदे उड़ जाने लगी, सारी रात जगाने लगी, शायरी लिखवाने लगी. क्यों बता. तर मगाशी मयुरी म्हणाली तशी ती जवळजवळ 1.5 तास प्रवास करून ती साटवलीला आली. मी तिला बघण्यासाठी जेवढ्यात म्हणजे आतुरतेने वाट बघत होतो तिला बघण्याची, कारण आम्ही 4-5 दिवस झालं एकमेकांना भेटलो नव्हतो, कारण साखरपुड्याला आम्ही भेटलो होतो. सो मी तिला बघायला खूप एक्सायटेड होतो आणि तिला बघितलं आणि खूप छान वाटलं. आपल्या फॅमिलीबद्दल बोलायचं झालं तर तिचे पप्पा आणि माझे पप्पा असं वाटते की जणू ते दोन्ही बिछडे हुए भाई थे. म्हणजे ते दोघे एकत्र आल्यानंतर असं वाटतं की अरे ते दोघं एकत्रच आहेत, म्हणजे सेमच आहेत असं वाटतं त्यांच्याकडे बघितल्यानंतर. आणि आमच्यापेक्षा जास्त त्या दोघांचं बॉन्डिंग जास्त आहे असं वाटतं. सो दोन्ही फॅमिली आमच्या एकत्र आल्यात, हे बघून खूप छान वाटतंय. जाने में जाने गल्ला दिल मर जाना वे, सच्चा जे इश्क होवे मिल ही जाना वे. तू है मैं चाहूं जिसे तू है, मैं मांगू जिसे तू है, जो दिल में रहे तू है. तू है मेरा सारा जहां, तू है तो मुश्किल कहां, तू है सारी मंजिलें तू है.
आमचं लग्न ठरून 1 वर्ष झालं होतं आणि आमची फॅमिली तेव्हापासूनच एकमेकांमध्ये एवढी गुंतली नाही म्हणू शकत, एवढी त्यांचे वाईब्स एवढे मॅच झाले होते की मला आता अजिबात वाटत नाहीये की मी माझ्या फॅमिलीमधून विराजच्या फॅमिली म्हणजे कुठच्या तरी वेगळ्या फॅमिलीमध्ये येते. बिकॉज आमच्या दोघांच्या फॅमिलीची बॉन्डिंग एवढी जास्त झाली की मला खरंच नाही वाटत आहे की मी एका परक्या घरात जाते किंवा तिथे कोण मला ओळखत नाहीये किंवा मला काही तिथे जाऊन अडचणी येतील असं मला खरंच वाटत नाही. मी खूप फ्रीली म्हणजे एक फ्रीली माइंडने फ्रीली सोलने तिथे जाते आणि मला खूप भारी वाटतंय. अलग तुझ में असर कुछ है के दिखता नहीं मगर कुछ है, फिदा हूँ मैं तो एक नजर बस, एक नजर बस, एक नजर तक के लगे भी तो ये और किधर अब और किधर दिल संग तेरे लग के सही वो भी लगे मुझको. गलत तुझ में अगर कुछ है, अलग तुझ में असर कुछ है. तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है, तुम बिन मैं बिन बात का, तुम हो तभी कुछ बात है. फायनली जे ठरवलं होतं ते झालेलं आहे आणि ह्याच्या पुढे विराज माझ्या आयुष्यामध्ये आलाय आणि त्याच्यासाठी मी खूप हॅपी आहे आणि वी आर बोथ हॅपी. अरे पप्पा घरी वाट बघतात, सासरवाडीला जायचंय माझ्या.